नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नायगाव जिल्हा परिषद गट, रांजणी पंचायत समिती गट आणि नायगाव पंचायत समिती गट यांच्या प्रचारार्थ रांजणी येथे भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत नायगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार उद्धव बाजीराव पाटील, नायगाव पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार मनीषा विशाल टेकाळे पाटील, रांजणी पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषा लक्ष्मण देशमुख यांच्या प्रचारासाठी मतदारांनी मोठी उपस्थिती लावली होती. या जाहीर सभेला माननीय आमदार राणा जगजितसिंगजी पाटील आणि अजितदादा पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर आधारित शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि ग्रामीण भागाच्या विकासावर जोरदार मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी, रस्ते, रोजगार, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्याने विजयी करण्याचं आवाहन राणा जगजितसिंग पाटील आणि अजितदादा पिंगळे यांनी केलं. या सभेला अशोक भाऊजी शिंदे, रामहरी अप्पा शिंदे, दत्तात्रय साळुंखे, फेरोज पठाण, लक्ष्मण देशमुख, विशाल टेकाळे यांच्यासह नायगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगाव, पाडोली, निपाणी, पिंपरी, बोरगाव, जायफळ, रायगव्हाण, रांजणी, घारगाव, ताडगाव, वाकडी, लासरा या परिसरातील मतदारांनी या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशाच तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत. सर्व आदरणीय वडीलधारी, सन्माननीय बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, 7 तारखेला आपल्या सर्वांना कल्पना आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे, मतदान आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, मतदान आहे आणि त्या मतदानाच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष नेमकं कोणी या दोन्ही संस्थांमध्ये आपलं प्रतिनिधित्व करायचं हा महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. साधे 2-3 मुद्दे सुरुवातीला मी आपल्या समोर मांडणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे केंद्रामध्ये सरकार आता कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनडीएचं सरकार आहे, बरोबर आहे. राज्यात कोणाचं सरकार आहे? महायुतीचं आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार आहे. परवा ज्या निवडणुका झाल्या नगर परिषदेच्या, आपल्या जिल्ह्यातल्या 8ही नगर परिषदांमध्ये सत्ता कोणाची आलेली आहे? 8च्या 8 ठिकाणी महायुतीची सत्ता आलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे जनतेला स्पष्टपणे समजतंय की आपली माणसं कोण आहेत, कामाची माणसं कोण आहेत हे स्पष्टपणे समजतंय. त्यामुळे आता तुमची जबाबदारी काय आहे? तुमची जबाबदारी ही आहे की लोकांपर्यंत हा विषय व्यवस्थित पोहोचवणं, 7 तारखेला आवर्जून त्यांना बोलून मतदान करून घेणं आणि महायुतीच्या आपल्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देणं. तुमचं गाव, तुमचं बूथ किती प्लस राहतं, किती तुम्ही मताधिक्य देता, त्याच्यावरती काही गोष्टी पुढच्या काळात अवलंबून राहणार आहेत, हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. लासऱ्याच्या रस्त्याचं बोलले, रस्ता डांबरीच करायचं का अजून काही? म्हणजे मताधिक्य तुम्ही खूप जास्त दिलं तर तरी डांबरीच करायचं का? बरं, ठीक आहे. मुद्दा तुमच्या लक्षात आला. आपण सर्वांनी मिळून प्रचंड ताकद महायुतीला देणं गरजेचं आहे. कारण या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने तुम्ही जेव्हा निवडून द्याल, त्यांच्या माध्यमातून महायुतीला बळ मिळणार आहे, आम्हाला सर्वांना बळ मिळणार आहे आणि उद्या निधी आणताना, योजना आणताना आम्हाला हक्काने सांगता येईल, केंद्रापर्यंत जाता येईल आणि पाहिजे तो निधी आवर्जून आपल्याला खेचून आणता येईल. मोदी साहेब आपले आदरणीय पंतप्रधान आहेत. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मोठी कामं तर करतायत, परंतु आपल्या दृष्टीने जे महत्वाची कामं आहेत, जरी छोटी असली तरी महत्वाची कामं आहेत, त्याच्यावरती देखील भर देत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे आपले नेते ज्यांना माजी म्हणताना आणि दिवंगत म्हणताना मनाला खूप वेदना होतात, परंतु नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही.
आपल्या जिल्ह्याचे जावाई आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेबांचे मेहुणे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे विकास पुरुष आपले नेते आदरणीय राणा जगजितसिंहजी पाटील साहेब, सभापती साहेब, वेळ कमी, आदरणीय सगळ्याची परवानगी घेऊन आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले दोन्ही उमेदवार, समोर उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, उपस्थित ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज आपल्या जिल्हा परिषद नायगाव गट आणि रांजणी गणाची ही प्रचाराच्या समारोपाची सभा आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये 8-10 दिवसामध्ये सगळ्या उमेदवाराचं मतदारांना भेटून झालं. पण तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महानगरपालिका उधरले विषय नाही उधर चालू आहे ना, दोन्हीकडली चालू आहे. पूर्ण कळंबमधनं नाही जाणार, पण कळंबमधनं जाणार आहे, नाही तर आपली सगळी जमीन जायची. उमेदच्या मॉलचं बोला म्हणतात. आता आपण तुळजापूरला जवळजवळ 20 कोटीचा उमेद मॉल करतोय. बचत गटाचं उत्पादन जे आहे ते विकण्यासाठी 1.5 कोटी भाविक येतील, म्हणजे किती मोठी बाजारपेठ. आमचे लाडके हक्काचे नेते आदरणीय, मनात सांगितलं दादा म्हणलं बरोबर, ते दादाच्या अगोदर माझ्या गळ्याला भेटले. हे रान्नीकर दादावर एवढं प्रेम करतात. मित्रांनो, दादांनी या गावासाठी किती प्रेम केलंय त्याच्यावर मी थोडासा फोकस टाकणार आहे, कारण वेळ कमी असल्यामुळे मी दादांना इथं पाचारण करणार आहे. मुस्लिम कब्रस्तानसाठी दादांनी फक्त एका सांगण्यावर 15 लाख रुपयाचा निधी, हे तुमच्या समोर आहे, हे आमचे सगळे गावकरी साक्षी आहेत. मी स्वतः 1 कोष्टेचं कार्यकर्ता विश्वनाथ ढवणे आणि सावत गोरे यांनी मला सांगितलं, अर्चनाताई इथं आल्या होत्या, पठाणसरच्या घरामध्ये आम्ही